मी वैष्णवी शंकर एज्युकेशन टीव्ही देवळवरीकडून सर्वांचे स्वागत करते। आज देवळवरी कट्टा या उपक्रमात आपल्या सोबत माननीय केंद्र प्रमुख गुंड सर आहेत। साहेब, सर्वप्रथम तुमचे परिचय सांगा। माझे नाव केशव भगवान गुंड आहे। मी केंद्र प्रमुख म्हणून आपल्या केंद्रामध्ये 6 मे 2025 ला रुजू झालेलो आहे आणि आजतागायत मी केंद्र प्रमुख पदावर कायम आहे। सर, तुम्ही शिकत असताना काही अडचण आली का? मला शिकत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या आहेत, कारण मी अतिशय गरीब कुटुंबामधून आलेलो आहे। आर्थिक अडचण ही प्रकर्षाने मला जाणवलेली आहे। सर, तुमचा आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय इंग्रजी, हिंदी, मराठी इत्यादी। साहेब, तुम्ही कुठून आले? मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्ला या ठिकाणाहून पदोन्नतीने देवळवरीला आलो। साहेब, तुम्ही शिकत असताना तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मारले का? माझ्या शिक्षकांनी जी मला शिक्षा दिली ती शिक्षा अगदी प्रसादरूपी होती आणि तोच प्रसाद, शिक्षेचा प्रसाद मिळाल्यामुळे मी आज तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। सर, तुमच्या आई वडील काय करायचा? माझे आई आणि वडील शेतकरी होते। सर, तुमचे मुलगा कोणता? माझा मुलगा सुरजागड या ठिकाणी लॉयड्स कंपनीमध्ये तो कनिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सर, तुम्ही लहानपणी मस्ती केली का? लहानपणी मस्ती आम्ही करायचो, पण ती पाण्यामध्ये पोहण्याची। मला पोहणं उत्तम येते आणि त्या पोहण्याच्या मस्तीमध्ये एकदा मला माझ्या मित्रानं गळ्यात पडून तो मला शेवट घेऊन गेला तळामध्ये विहिरीच्या, पण माझी सुटका मी लगेच दुसऱ्या बाजूला मला पाण्यात सुद्धा आतमध्ये सुद्धा पोहता येत होतं, म्हणून मी माझी सुटका करून घेतली। सर, तुम्ही शिकत असताना एखादी मजेदार गोष्ट सांगा। शिकत असताना मला माननीय डोंगरे सर यांनी टपटप टाकीत कापा ही कविता आजही माझ्या स्मरणात आहे आणि या बुकामध्ये ती आत्ताही लिहून दिलेली आहे। त्या कवितेचे कवी शांता शेट्टी आहे। सर, तुम्हाला कोणता खेळ खेळायला आवडतात? मला कबड्डी हा खेळ खेळायला आवडतो। सर, तुम्ही किती तास अभ्यास करता? आता तर आवश्यकतेनुसार करतो, परंतु पूर्वी मी तासनतास अभ्यास करायचो आणि खूप कष्टाने मी शिक्षण पूर्ण केले नाही। सर, तुमचा मुलगा कोणता? माझा मुलगा विष्णू केशव गुंड, जो आता सध्या कनिष्ठ अधिकारी म्हणून सुरजागड लॉयड्स कंपनीमध्ये तो काम करत आहे।